सत्संगजी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. सत्संगजी जेव्हा सद्गुरूची कृपा होते तेव्हा साधू संतांचा संग मिळतो. सद्गुरूने आम्हाला तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिले. या ब्रह्मज्ञानाच्या आधारावर 3 कर्म आणि 5 वर्ण पालन करण्याचा आपण प्रयास करत आहोत. जसे की सद्गुरू माताजी आम्हाला समजवतात की लोखंड आहे ते लोखंड कधी लय पावत नाही, त्याचा नाश होत नाही, परंतु त्याला जो गंज चढतो त्याचाच गंज त्याला चढतो आणि लोखंड गंजल्यानंतर खराब होते. अगदी ही स्थिती तुमची आणि आमची आहे. सद्गुरूने ब्रह्मज्ञान दिले, ज्ञानाबरोबर कर्मही तसेच करायचे आहे. सत्संगजी जीवन जगत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. जन्मदाता प्रभू परमात्मा आहे आणि जीवनदाता मात्र सद्गुरू आहे. कारण प्रभू परमात्म्याने आम्हाला सुंदर असा नरदेह दिला, परंतु जीवन जगण्याची कला मात्र समर्थ सद्गुरूने दिली. सत्संगजी माता भगिनी संत महापुरुष हाच संदेश देतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख मात्र पर्वता एवढे. सत्संगजी तरी देखील हा प्रभू परमात्मा आम्हाला त्यातून भवसागर पार करून देतो. सत्संगजी सद्गुरूला पूर्णपणे समर्पित होऊन मनात सकारात्मक भाव ठेवणे, मनात सकारात्मक भाव जागृत करणे, तो काहीतरी चांगलेच करतो. सत्संगजी जी संत मीराबाई भक्ती करत होती, जी संत सखुबाई भक्ती करत होती, जी संत जनाबाई भक्ती करत होती, अगदी त्याच प्रकारची भक्ती आपल्याला सद्गुरूने दिलेली आहे, शिकवलेली आहे. जग क्या जाने भक्ती है, प्रभू को पाना भक्ती है. सत्संगजी प्रभूला पाहण्यासाठी समयचे सद्गुरू आमच्या जीवनात आले, म्हणून भक्तीचा रंग चढला. भक्तीचा रंग चढण्यासाठी साधू संतांचा संग लागतो, तेव्हा जीवनात आणि चेहऱ्यावर आनंद दिसतो. भक्ती कशी करणे साधू संतांनी शिकवले. सत्संगजी भक्तीचा आधार जीवनात घेणे जरुरी आहे. हारफल सेवा सत्संग सिमरन करणे. सत्संगजी नारी एक सत्याची जननी आहे. नारी एक आई असल्या कारण सर्वश्रेष्ठ आणि पूजनीय आहे. संसाराचे मोठमोठे पुरुष, मग तो योद्धा असो किंवा दानी, राजा असो किंवा दरवेश, संत असो किंवा गुरु, मातासमोर सर्वजण नतमस्तक आहे. या उंच पदवीचा अधिकार नारी शक्तीला केवळ यासाठी प्राप्त आहे की याला ममता, सहनशीलता आणि बलिदान जसे महान गुण संसारात वाटण्यासाठी परमात्म्याने दिले आहे. यावेळी निरंकारी नारीचे म्हणणे काय आहे? सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त करून ही सर्व गुण संपन्न होते. संसारासाठी ज्योतिस्वरूप, परमार्थामध्ये एक आदर्श मूर्ती, याचे प्रणाम. जगात हजारो घर महापुरुषांचे आम्ही पाहतो आणि त्यांचे स्वर्गासारखे घर पाहून मन प्रसन्न होते. पती पत्नी एक प्रेमाची मूर्ती. सत्संगजी निरंकारी घर आणि जीवन आदर्श बनवण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? सत्संगजी सर्वात पहिले की प्रत्येक निरंकारी मुलगीचे कर्तव्य बनते की लहानपणी जेव्हा ती कन्येच्या रूपात आपल्या आई वडिलांचा सन्मान आणि आपल्या भविष्याला उज्ज्वल ठेवण्याकडे पूर्ण लक्ष दे. सत्संगजी मजबूत पायावर इमारत उभा राहते. शुद्ध आचरण नारीचे शिंगार आहे आणि लहानपणापासूनच ते संस्कार टाकावे लागते. यासाठी घरात आई वडील, लहान मोठे त्यांचा सत्कार, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, आपल्या शिक्षणात रुची आणि प्रत्येक प्रकारे नम्रता, सहनशीलता एक कन्येचे कर्तव्य असते. अशाच प्रकारे सत्संगजी निरंकारी नारीचे दुसरे रूप आहे पत्नीचे, जे सर्वात महत्त्वपूर्ण आणि जिम्मेदारीवाले रूप आहे. निरंकारी नारीसाठी तर जीवनाचे निरंकारी भाग
आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. पतीची सेवामध्ये पूर्ण, गुरुभक्ती, संतांचा सत्कार या तिन्हीला एक संघे निभवते. हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहे. सत्संगजी, घरात सासू सासऱ्याचे सन्मान, शेजारी संबंधीशी मिळून मिसळून, मुलांचे ठीक प्रकारे पालन पोषण, पतीच्या प्रसन्नतासाठी हर एक प्रकारचा त्याग. सत्संगजी, एक गुरुमुख होण्याचा हाक तेव्हाच मिळतो जेव्हा ती आपल्या कर्तव्याचे पालन करते. आपल्या घरचे व्यवहार आणि सेवा सत्कार संगी आपल्या परिवारावर प्रेम करणे. निरंकारी नारी पूर्ण पतिव्रता आदर्श आई असली पाहिजे. गुरुची कृपा त्या बहिणजींना प्राप्त होते जे उचित मर्यादाचे पालन करते. सत्संगजी, निरंकारी नारीची तिसरी अवस्था म्हणजे म्हातारपण आहे. नारीची ही अवस्था केवळ सन्मान प्राप्त करण्याची आहे, कारण लहानपण आणि तरुणपण यामधला त्याग फळप्राप्त होते. पण सत्संगजी, असे वाटते की सर्वात जास्त चुका ही या वयामध्येच होत असते. प्रत्येक सासू विसरते की ती भी एक सून होती. यासाठी चांगले किंवा वाईट समजून घेणे, सांगणे चांगले. बाकी सत्संगजी, सत्संग, सेवा, सिमरन करणे, कोणाची निंदा मोह नसो, दुसऱ्यांचे वाईट करण्याची इच्छा नसो, आपल्या जीवनाला आदर्श बनवणे. सत्संगजी, या प्रत्येक गोष्टीची जाणीव तुम्हाला आम्हाला समर्थ सद्गुरूने करून दिलेली आहे. सतत सत्संग, सेवा, नामस्मरण करणे. सत्संगजी, प्रेमाने बोला. धन निरंकार.